मात्र पुणे जिल्ह्यातून चाकण MIDC मधील 20 कंपन्यांनी अपुऱ्या सुविधांमुळे तसंच खड्ड्यांच्या समस्यामुळे स्थलांतर होण्याचा निर्णय घेतल्याने आता सरकारला जाग आली आहे। उद्योग मंत्र्यांनी एक महत्त्वाची बैठक घेतली। चाकण औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सुविधांच्या प्रश्नावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बैठक घेतली। यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे नोडल अधिकारी म्हणून काम करणार आहेत। त्याच्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना कमिटीचं अध्यक्ष केलंय। जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या एजन्सीकडनं काम करून घ्यायचं आहे त्या एजन्सीकडनं काम करून घेण्याचे अधिकार देखील त्यांना दिलेले आहेत। एखाद्या अधिकाऱ्यानं सांगितलेल्या वेळेमध्ये काम झालं नाही तर त्याच्यावर कारवाई करण्याचे देखील अधिकार त्यांना दिलेले आहेत। ट्रक टर्मिनल करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब हे स्वतः चाकणमध्ये येतील, अधिकाऱ्यांची बैठक घेतील, उद्योजकांबरोबर बैठक घेतील आणि उद्योजकांना जलजीवन मिशनमधनं नक्की काय पाहिजे याच्यावर ते देखील निर्णय इथून घेऊन जातील। ही देखील आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली।